तुम्ही पण विचार करताय का मॅनिफेस्टेशनसाठी एखादी इझी टेक्निक आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी त्याविषयीच बोलणार आहे. तर त्याआधी हाय, हॅलो, नमस्कार. माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्री. आज आपल्या म्हणजे विषय असणार आहे नॉट टेक्निक म्हणजे गाठ तंत्र. तर आज खूप सुंदर टॉपिक आहे आणि यामध्ये मी सांगणार आहे की गाठ तंत्र कसं करायचं आणि याच्यामध्ये नॉट टेक्निक पण बोलतात त्याला. तर हे कसं करायचं? तर चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि तुम्हाला तर माहिती असेल की पहिल्या जमान्यामध्ये कसं करायचे, पदराला वगैरे गाठ मारून एखादी विश बोलायचे किंवा मंदिरात गेल्यावर पण काय काय बायका असं करायच्या. म्हणजे ती तेव्हा पद्धत होती आणि खरंच आहे ही गाठ टेक्निक खूप प्रभावशाली आहे. तर आज आपण ह्याच टेक्निकविषयी पाहणार आहोत. तर माझ्याकडे असा एक धागा आहे. तुम्ही कुठलाही धागा घेऊ शकता. तर हा माझ्याकडे धागा आहे नॉट टेक्निकसाठी. तुम्ही कुठलाही धागा घेऊ शकता आणि असा मिळतो कुठेही. तर तुम्ही घेऊन यायचा आहे आणि तुम्हाला पहिल्यांदा नॉट टेक्निक करायच्या अगोदर असा धागा तुमच्याकडे तयार हवा आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, तर आपलं जे गोल आहे ते तुम्हाला क्लिअर हवं की तुम्हाला काय हवं आहे. मी नेहमी सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या गोलविषयी क्लिअर असायला हवं की मला हेच हवं आहे. तुम्ही प्रत्येक वेळेला तुमचं गोल किंवा तुमचं स्वप्न तुम्ही चेंज नाही करायचं आहे. तुम्हाला एकच काहीतरी गोल म्हणजे लक्षात ठेवायचं. एक गोल म्हणजे कितीही गोल असेल तुमचे, पण ह्या टेक्निकसाठी आपल्याला एकच गोल वापरायचं आहे आणि हे गोल तुम्ही 1 महिन्यासाठी करू शकता. तुम्ही पाहू शकता याची ताकद किती आहे. तर हे गोल कसं करायचं? तर यासाठी तुमचं जे गोल असेल, ते तुम्ही मनात ठेवायचं आहे आणि व्हिज्युअलाइज करायचं. तुमचं जे काही गोल असेल, ते तुम्ही व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि तुम्ही जे पक्कं केलेलं आहे, ते एकदम व्हिज्युअलाइज करायचं छानपैकी, की माझं हे गोल आहे. समजा तुम्हाला वजन कमी करायचं आहे किंवा हेल्थविषयी काही प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला नवीन घर घ्यायचं आहे किंवा तुम्हाला एका महिन्यामध्ये 10,000 किंवा 20,000 प्रॉफिट हवा आहे किंवा तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन हवं आहे किंवा तुम्हाला कोणाचं कॉल मॅनिफेस्टेशन आहे किंवा अजून काही भरपूर अशा गोष्टी तुम्हाला असं वाटतं की मला हे हवं आहे. तर यासाठीही तुम्ही नॉट टेक्निक करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं गोल आधी एकच ठरवायचं आहे. तुम्हाला कोणत्या गोलसाठी हे मॅनिफेस्टेशन करायचं आहे. तर ते गोल तुम्ही व्हिज्युअलाइज करायचे आणि तुम्ही डोळे बंद ठेवायचे आणि मस्तपैकी तुमचं माइंड, मी म्हटलं ना, तुमच्या माइंडमध्ये कसलेच निगेटिव्ह विचार नको आहेत. तुम्ही एकदम माइंड झिरो म्हणजे याच्यामध्ये हवे, निगेटिव्ह विचारांच्या याच्यामध्ये नको आहे तुम्ही. आणि तुमचा जो गोल आहे तुम्ही एकदम बघायचा व्यवस्थित आणि स्माईल द्यायची आहे. तुम्हाला एंड रिझल्ट जो आहे तो तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचा आहे. जर तुमचं वजन कमी करायचं आहे तर किती करायचं आहे, तुम्ही कसे दिसणार आहे आणि ते तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. जर तुम्ही नवीन घर घेतलं तर ते तुम्ही घरामध्ये राहताय ते तुम्ही फील करायचं आहे. म्हणजे जे काही तुमचं गोल असेल ते तुम्ही एंड रिझल्ट त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही एक गाठ मारायची आहे आणि स्माईल द्यायचं आहे. झालं, ही एक गाठ झाली. मग त्याच्यानंतर परत तीच इच्छा आणि ही दुसरी गाठ द्यायची आणि स्माईल द्यायचं. एंड रिझल्ट बघत बघत तुम्हाला गाठ मारायची आहे आणि ही तिसरी. तुम्हाला एंड रिझल्ट बघत बघत गाठ मारायची आहे आणि आता ही चौथी. आता ही पाचवी. कुठेही गाठ मारा, त्याचं काय असं नाही आहे, कशीही मारा. आणि ही 6 झाली आणि एक स्माईल द्यायचं आहे. एंड रिझल्ट तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचा आहे आणि ही लास्ट आपली 7वी. तर हे कुठेही मी गाठ मारलेले आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ह्या धाग्याचं आता आपल्याला काय करायचं आहे, तर हा धागा तुम्ही अशा ठिकाणी ठेवायचा आहे, त्याला तुम्ही सारखं पाहू शकता. तुम्ही हातामध्ये बांधू शकता किंवा तुम्ही लॅपटॉपवर जास्त वेळ काम करत असाल तर तिथं एका कोपऱ्यामध्ये बांधू शकता किंवा घरामध्ये किंवा कपाटाच्या याच्यामध्ये हँडलला तुम्ही बांधू शकता. पण मी काय केलेलं आहे, आता हा माझ्याकडे मोबाईल आहे, तर मी तुम्हाला दाखवते मी कसं करते.
मोबाईलला ठेवू शकता. म्हणजे एकदम सोपं आहे ना, आपल्या हातामध्ये सारखा मोबाईल असतो. तर मी असं बांधलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही सारखं म्हणजे पाहिल्यानंतर तुम्ही काय बोलायचं आहे, थँक्यू. आणि तुमची इच्छा तुम्ही व्हिज्युअलाइज करायची आहे. थँक्यू युनिवर्स असं बोलायचं आहे. सारखं तुम्हाला जेव्हा दिसेल ना, थँक्यू युनिवर्स बोलायचं. 1 महिन्यापर्यंत जर तुम्ही ही टेक्निक करून पहा. तुम्हाला काय फरक पडतो मला माझ्या कमेंटमध्ये येऊन सांगायचं आहे. भरपूर जणांच्या याच्यामध्ये सुद्धा इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. आणि ही इच्छा करताना तुम्हाला विश्वास हवा आहे. प्रत्येक गोष्टीसाठी मी बोलली ना, कुठलीही टेक्निक करताना तुम्हाला अगोदर विश्वास ठेवायचा आहे. आणि जेव्हा कधी हा धागा दिसेल, सारखं तुम्हाला थँक्यू बोलायचं आहे. मोबाईलला ही खूप सुंदर, म्हणजे तुम्ही ना काही कामासाठी आपण घेतो तेव्हा युनिवर्सला थँक्यू बोलायचं आहे. ही टेक्निक खूप छान आहे. कारण इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा तुम्ही मोबाईलला असं लावून ठेवायचं आहे आणि सारखं धन्यवाद युनिवर्स, माझी इच्छा पूर्ण झाली, थँक्यू युनिवर्स असं बोलू शकता. त्यामुळे खूप छान असं आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण ट्रेन केल्यासारखं होणार आहे. आणि आपण 7 गाठीच का मारायच्या. तुम्ही 3 सुद्धा बांधू शकता, 5 सुद्धा बांधू शकता किंवा 7 सुद्धा बांधू शकता. पण 7 गाठींचं एक वेगळंच 7 ही संख्या अनेक संस्कृतींमध्ये आणि आध्यात्मिक पद्धतींमध्ये अत्यंत शक्तिशाली आणि पॉवरफुल मानली जाते. कारण 7ला डिवाइन नंबर किंवा स्पिरिच्युअल नंबर म्हणतात. आणि 7 हा सृष्टीशी संबंधित असतो. 7 दिवसांचा आठवडा असतो, संडे टू सॅटर्डे. आणि सृष्टीच्या निर्मितीत 7 दिवस लागले असा पुराणात उल्लेख आहे. आणि मानव शरीर व चक्रे, आपल्या शरीरात 7 प्रमुख चक्र आहेत. आणि रूट ते क्राउनपर्यंत ही चक्रे ऊर्जा आणि चेतना नियंत्रित करतात. आणि आध्यात्मिक संख्याशास्त्र 7 म्हणजे अध्यात्म, अंतर्मुखता, शांतता आणि गूढता. ही संख्या दिव्य ज्ञान आणि उच्च मनाची प्रतीक आहे. इंद्रधनुष्याचे 7 रंग आहे. संगीतामध्ये 7 सुरे, सारेगमपधनिसा. समुद्र 7 खंड आणि 7 सागर म्हणतात. आणि 7 वेळा एखादी गोष्ट बोलल्याने ती सबकॉन्शियस माइंडमध्ये खोलवर बसते असं मानतात. म्हणूनच अनेक मॅनिफेस्टेशन टेक्निकमध्ये 7 गाठी किंवा 7 वेळा अफर्मेशन वापरले जातात. 7 नॉट टेक्निकमध्ये 7 गाठी का? कारण 7 गाठी म्हणजे पूर्णता आणि विश्वासाचं प्रतीक. प्रत्येक गाठ ही एक टप्पा आहे, जो तुमच्या इच्छेचं प्रतिकात्मक रूप घेऊन युनिवर्सकडे पोहोचतो. 7 गाठी म्हणजे 7 डायमेन्शनला संदेश. नॉट टेक्निकमध्ये 7 गाठी बांधल्यावर आपली इच्छाशक्ती प्रत्येक गाठीमधून युनिवर्सकडे जाते. जणू 7 लेअरचा स्पिरिच्युअल ट्रान्समिशन. आणि 7 वंडर्स ज्या आहेत आपल्याकडे, सर्वश्रेष्ठता आणि मानवाची किमया. आपल्याकडे 7 वंडर्स सुद्धा आहेत. त्यामुळे 7 म्हणजे पूर्णता, आत्मज्ञान आणि ब्रह्मांडाशी जोडलेली ऊर्जा. त्यामुळे नॉट टेक्निकमध्ये 7 गाठी बांधणं हे एक स्पिरिच्युअल अलाइन ॲक्शन आहे, ज्याने तुमचं मन, शरीर आणि आत्मा एका फ्रिक्वेन्सीवर येतं. तर तुम्ही पाहू शकता ह्या 7 नंबरची किती जादू आहे. त्यामुळे तुम्ही 3ही गाठी मारू शकता किंवा 5. पण माझ्या मते 7 गाठी बांधायच्या आहेत या नॉट टेक्निकमध्ये. आणि आपल्याला जेव्हा सारखं दिसेल त्या जागेवर तुम्हाला ठेवायचं आहे. मी तर मोबाईललाच लावून ठेवते, त्यामुळे तुम्ही तसं करू शकता. कारण मोबाईल पण आपल्या हातामध्ये असतो आणि त्यामुळे आपलं जास्त लक्ष त्याच्यावर जाईल आणि आपण प्रत्येक वेळेला युनिवर्सला धन्यवाद बोलू शकतो. त्यामुळे तुम्ही ही टेक्निक वापरून एकदा करा आणि मला नक्की माझ्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला येऊन सांगा. तर पुढच्या वेळेला मी छान अशी टेक्निक घेऊनच येणार आहे. तर ही टेक्निक तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. तुमचं मोटिवेशनमुळे मी छान छान अशी व्हिडिओ बनवणारच आहे. त्यामुळे प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि माझ्या व्हिडिओला नेहमी फॉरवर्ड करत जावा. त्यामुळे मला मोटिवेशन मिळेल आणि मी अजून छान छान व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत आणून देण्याची म्हणजे नक्कीच प्रयत्न करणार आहे. कारण अशा टेक्निक मी केलेल्या आहेत आणि ह्या टेक्निकचा प्रभाव एवढा असतो ना, फक्त तुमच्यामध्ये मनापासून करण्याची म्हणजे इच्छा असायला लागते आणि विश्वास ठेवायला लागतो. आणि ह्या टेक्निक नक्कीच काम करतात. त्यामुळे तुम्ही ह्या टेक्निकवर विश्वास ठेवूनच ह्या टेक्निक करा आणि बघा तुम्ही त्याची जादू किती भारी आहे. आणि काही गोष्टी मी सांगितल्याप्रमाणे आपल्या वेळेवर होत असतात. त्यामुळे जेव्हा व्हायच्या तेव्हाच होतात. पण आपलं जे काम असतं की कर्म करायचं, तर हे आपलं कर्मच आहे असं समजून तुम्ही ही टेक्निक करा आणि याची जादू बघा. तर तुर्तास तरी थांबते मी. आता पुढच्या वेळेला मी छान असा व्हिडिओ घेऊन नक्कीच येणार आहे. तर धन्यवाद.